ठीक है, क्वेश्चन नंबर के क्वेश्चन नंबर 41 पेज 92। एकदम इझी वाला क्वेश्चन आहे, टफ क्वेश्चन आहे हा क्वेश्चन होमवर्कमध्ये जायला पाहिजे होता. जस्ट सी आर आरची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. सी आर आर अमाऊंट किती बनवायची, केसेस दिलेत काही. फर्स्ट जी केस दिली आहे, केस ए, क्वेश्चन नंबर 41 मधली, प्रेफरन्स शेअर जे आहे त्याचं रिडीम किती होतं आहे, 10 लाख रुपीजचे प्रेफरन्स शेअर, ₹10 लाख ॲट पार सांगितलं. अँड फ्रेश इश्यू झाला आहे 10 lakhs ॲट पार. फ्रेश इश्यू ₹10 lakhs ॲट पार. रिडम्शनसाठी हा इश्यू केला आहे, फ्रेश इश्यू. सी आर आरचा फॉर्म्युला सिम्पल लिहून दिलेला आहे, टेन्शनच नाही. हे काय, रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर, रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर, सी आर आर इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू, सॉरी फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. ओके, फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन किती आहे, ₹10 लाख ॲट पार सांगितलं आहे त्यांनी. ओके, म्हणजे हे जे 10 लाख आहेत, तर 10 लाखाचं काय, फेस व्हॅल्यूचे टोटल ॲट पार म्हणजे, सो ₹10 लाख फेस व्हॅल्यू झाली. ॲट पार म्हणजे प्रीमियम पण नाही, डिस्काउंट पण नाही, जेवढी प्राईस आहे तेवढी, म्हणजे हा 10 लाखाचा 10 लाख काय झाला, फेस व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. फ्रेश इश्यू पण 10 लाख ॲट पार सांगितलं आहे, ॲट पार सांगितलं म्हणजे जेवढी प्राईस आहे तेवढी फेस व्हॅल्यू. 10 लाख मायनस 10 लाख, पहिल्या केसमध्ये सी आर आर 0 होईल, सी आर आर इज इक्वल टू 0. सेकंड केस दिली आहे, सेकंड म्हणजे बी केस. केस बी मध्ये त्यांनी काय सांगितलंय, एक मिनटं, फक्त एकच मिनटं. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर रिडीम्ड. ओके, बी केस दिली आहे, ₹10 लाख ॲट 5% प्रीमियम. हे काय, ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल, हे 10 लाख, त्याच्यावर 5% प्रीमियम पे केलं आहे. अँड फ्रेश इश्यू जो केला आहे तो केला आहे 8 लाखाचा ॲट पार, ₹8 लाख ॲट पार. सिम्पल, परत फॉर्म्युला अप्लाय करायचा. सी आर आर इज इक्वल टू, फॉर्म्युला मी लिहत नाही, फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन किती आहे, फेस व्हॅल्यू 10 लाख, आपल्याला प्रीमियम तर नकोच आहे तसं पण, मायनस ॲट पार आहे 8 लाख, फ्रेश इश्यू केलं आहे 8 लाखाचं, सो आन्सर आलं 2 लाख. सी आर आरमध्ये किती पैसे जातील, 2 लाख. आता हे 5% जे प्रीमियम होतं ना, ते या 10 लाखात इन्क्लुडेड नाही आहे, हे एवढं फक्त लक्षात घ्यायचं. इथं रिझन काय, की हे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे, या 10 लाखावर 5% प्रीमियम देणार आहेत. 10 लाख प्लस 5% इज इक्वल टू 10 लाखाचं 5% म्हणजे 50,000. सो 10,50,000 ही टोटल अमाऊंट आहे जी कंपनी पे करणार आहे. बट फेस व्हॅल्यू तर 10 लाखच राहणार आहे. 5% प्रीमियम तर ह्या 10 लाखावर कॅल्क्युलेट होणार आहे, 10 लाख फेस व्हॅल्यू. ओके, त्यानंतर 8 लाख तर पारच होतं. जरी हे 8 लाखावर प्रीमियम दिलं असतं तरी ही 8 लाख जी आहे ती फेस व्हॅल्यू तशीच राहिली असती, ते तर चेंज नसतं झालं. तसंच सी अँड डी केस पण दिली आहे. सी अँड डी दोन्ही केस स्वतःहून ट्राय करायची आहे, खाली आन्सर बघितलं तरी चालेल. सी मध्ये दिलंय जे प्रेफरन्स शेअर आहे, प्रेफरन्स शेअर 10 लाखाचं आहे, आणि फ्रेश इश्यू केला आहे 8 लाखाचा ॲट अ 10% प्रीमियम. प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज इक्वल टू 10 लाख ॲट पार दिलं आहे म्हणजे प्रीमियम नाही आहे आणि डिस्काउंट पण नाही आहे, आणि 8 लाख फ्रेश इश्यू केला आहे ॲट 10% प्रीमियम. आता आपल्याला प्रीमियमचा तर काही संबंध नाही, 8 लाख त्याची काय होती, फेस व्हॅल्यू होती.
प्लस त्यांनी कंपनीनी 10% प्रीमियम घेतला आहे. बट आपल्याला प्रीमियमचे काही घेणं देणं नाही. फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू त्याचे 8 लाख. प्रेफरन्स शेअर कॅपिटल तर फेस व्हॅल्यूमध्ये ॲट पार इश्यू केलं म्हणजे फेस व्हॅल्यूमध्ये, म्हणजे 10 लाख मायनस 8 लाख इज इक्वल टू 2 lakhs. ओके. क्वेश्चन नंबर 41 पण इथं क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 42 घ्यायचा आहे.